गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोत्यांना नेहमीप्रमाणे विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला निरूपणाला सबस्क्राईब करावे, लाईक आणखी शेअर पण करावे। आपण 21 जुना दासबोधाचं विवरण ऐकतोय, निरूपण ऐकतोय। आपण आतापर्यंत 16 समास संपवलेले आहे। आता आजचा 17वा समास आहे। त्याचा 17व्या समासाचं शीर्षक आहे दृश्य उच्छेद। जे मागे मी तुम्हाला सांगत आलो की समर्थांनी दृश्य उच्छेद किंवा दृश्य निरसन हा समास श्रीमद दासबोधात सापडतो। आणखी 21 समासीमध्ये दृश्य उच्छेद म्हटलंय त्यांनी। तर दृश्य उच्छेद हे परमार्थाच्या मार्गात फार महत्वाचं एक साधन आहे। आणखी दृश्याचा उच्छेद करणं आवश्यक आहे, कारण की दृश्य हे मिथ्या आहे। परमार्थशास्त्र असं सांगतं की दृश्य हे मिथ्या आहे। पण आपण काय करतो, साधारण माणसाला आत्मशास्त्राचं परमात्मशास्त्राचं ज्ञान ब्रह्मज्ञान नसल्यामुळे, आत्मज्ञान नसल्यामुळे आपल्या दृश्य सत्य वाटतं, कारण की आपण ते दृश्य चर्मदृष्टीने बघत असतो। आपण ज्ञानदृष्टीने त्या दृश्याकडे बघत नाही किंवा दृष्टीने आम्ही परमात्म्याला बघत नाही कधीच। त्याच्यामुळे दृश्य आपल्याला सत्य वाटतं, ते सत्य वाटतात हे चुकीचा समजूत आहे। परमार्थ जर तुम्हाला साधायचा असेल तर तुम्हाला या दृश्याचा उच्छेद करणं आवश्यक आहे, दृश्य निरसन करणं आवश्यक आहे। उच्छेद आणखी निरसन याचा अर्थ आपण असा घ्यायचा की दृश्य ते डोळ्यासमोरून जात नाही, दृश्य तिथेच राहत ते। पण त्याचा निरसन करायचा अर्थ असा आहे की दृश्याचा प्रभाव जो आहे तो तुमच्या मनावर पडायला नको। तुमच्या अंतःकरणात दृश्याचा प्रभाव पडलेला आहे, कारण की हे दृश्य जे आहे, दृश्य विश्व हे त्रिगुणात्मक मायेने रचलेलं आहे। आणि त्रिगुणात मायेचं आकर्षण इतकं जबरदस्त आकर्षण आहे की तुम्ही या दृश्याला पाहता पाहता त्यात तुम्ही आसक्त होता। तुम्हाला नवीन पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करून तुम्हाला त्या हव्याशा वाटतात, त्या भोगाव्याशा वाटतात। हे एक दृश्याचं मोठं एक आकर्षण आहे। आणि हे आकर्षण दृश्याचं नसून त्रिगुणात मायेने त्या दृश्यामध्ये त्रिगुण भरलेले आहेत। आणि त्या त्रिगुणामुळे आपल्याला ती वस्तू फार आवडायला लागते। ती वस्तूचे आकार झाले, वस्तूची वस्तूचा वापर झाला, किंवा वस्तू किती सुंदर आहे किंवा किती चांगली आहे हे तिचे गुण नामरूपाने आपण जेव्हा वर्णन करून ऐकतो तेव्हा आपल्याला ती वस्तू आवडायला लागते। आणि ती वस्तू आवडायला लागली की आपल्याला वाटते ती वस्तू हवीशी वाटते बा आपल्याला ती। तर अशा प्रकारे या दृश्यामध्ये तुम्ही दिवसेंदिवस तुम्ही फसत जाता। तुम्ही म्हणजे दृश्याचा असा प्रभाव आहे। तुम्ही एखाद्या रमणीय स्थळी गेले, पर्यटन करायला गेले तर तिथलं एखादं दृश्य फार प्रलोभनीय असतं, मनाला ते एकदम असं आकर्षित करतं की तिथल्या ठिकाणी तुम्ही तासन तास बसता तिथे। आणि तसंच स्त्री पुरुषांचं सुद्धा आहे, स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा एक आकर्षण आहेच। स्त्रीला पुरुष आवडतो, पुरुषाला स्त्री आवडते, आकर्षण आहे, नामरूपाचं आकर्षण आहे। आणि या आकर्षणाला आपण बळी पडत असतो। म्हणजे हे सचेतन प्राणी जरी झाले तरी अचेतन वस्तूमध्येही सुद्धा तुमचं आकर्षण आहे। आता कार ही जशी अचेतन आहे, घर हे जसं अचेतन आहे की अचेतन असल्यामुळे तिथे काही हालचाली नाही किंवा त्यात जिवंतपणा असा नाहीये इतर प्राण्याप्रमाणे। पण आपल्याला घर आवडतं, सुंदर घर पाहिलं की आपल्याला वाटतं अरे बा किती छान बंगला बांधलाय, राजवाडाच आहे असं नाही। आपल्याला सुद्धा असाच बंगला बांधायचा आहे किंवा घर घ्यायचं आहे आपल्याला। किंवा एखाद्या नवीन ब्रँड न्यू गाडी जर घेतली तर आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की बा अशी गाडी आपल्या घरी पण पाहिजे, फार सुंदर गाडी आहे, पण किंमत तिची जास्त आहे, पण आपल्याला ती हवीशी वाटते ती गाडी। तर अशा पद्धतीचं हे जड वस्तूचं सुद्धा आपल्याला आकर्षण होतं। आणखी ज्या अजड वस्तू आहे त्या अजड वस्तू सचेतन वस्तू असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला ते आकर्षण होत असते। तुम्ही एक प्राणी घ्या, साप घ्या,
किती वेळा तुम्ही सापाला पाहिलाय, पण कोणी म्हटलं साप निघाला तर तुम्ही पाहायला जाता पटकन. अरे कुठे साप निघाला, कसा साप होता, किती मोठा होता, काय होता, नाग होता, कसा होता, किती लांब होता, अशा पद्धतीच्या तुमच्या मनात अनेक संशय येतात. तसंच वाघ झाला, जिराफ झाला, हे प्राणी तुम्ही प्राणी संग्रहालयात पाहिलेले आहेत. पण होतं काय की तरी प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर किंवा असं जर एखादं संग्रहालय असलं की असं एखादं जर हे असलं पार्क असला, एखादा असा जिवंत प्राण्याचा पार्क असला, तर तिथे तुम्ही जिवंत प्राणी पाहायला जाता. तुम्हाला ते वाघ पाहा वाटतं. परत तो पिवळ्या पांढऱ्या पट्ट्याचा किती आकर्षक करतो तुम्हाला तो वाघ. जिराफ सुद्धा पिवळ्या पांढऱ्या ब्राऊन पट्ट्याचा असून त्याची उंच मान पाहून असं वाटतं झेब्रा क्रॉसिंगमध्ये झेब्रा घ्या तुम्ही. हे असे चित्रविचित्र प्राणी असे पाहिले की तुम्हाला ते पाहावेसे वाटतात आणि तेच आकर्षण आहे ते. आणि हे आकर्षण त्रिगुणात्मक मायाने भरवलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात की या दृश्याचा तुम्ही उच्छेद करा, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. उच्छेद करा म्हणजे त्याच्या प्रवाहात तुम्ही पडू नका, त्याच्या प्रभावांना, त्याच्या गुणांना तुम्ही बळी नका पडू. म्हणजे तुम्ही जर त्याच्या गुणांना जर बळी पडले, जर तुम्हाला ती वस्तू किंवा तो प्राणी जर आकर्षक वाटला, तर तुम्ही त्यात आसक्त होऊन तुम्हाला तो हवा असं वाटतं, म्हणजे तुम्ही त्यात आसक्त झाले. तर म्हणून दृश्याचा उच्छेद फार आवश्यक आहे. दृश्य उच्छेद हा 17वा समास आहे इथे जुन्या दासबोधात. आणि तसाच दृश्य निरसन श्रीमद दासबोधामध्ये पण एक समास टाकला आहे. आपण श्रीमद दासबोधातले काही ओव्या बघू. तसे याच्यातल्या ओव्या महत्वाच्या दृश्य उच्छेदाच्या, पण त्या सुद्धा याला ओव्या समर्पक आणखी समन्वय असल्यामुळे त्या ओव्या आपण पहिले पाहणं जास्त योग्य आहे. आणखी त्यानंतर दृश्य उच्छेद आपलं जे नेहमीचं निरूपण आहे ते चालूच राहील आपलं. तर दृश्य निरसनवादामध्ये रामदास स्वामी म्हणतात आहे, दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता. दृश्य पदार्थ ओसरता म्हणजे त्याची तुमची जी आकर्षण आहे ते आकर्षण किंवा त्याची आकर्षण शक्ती म्हणा, किंवा ओसरता म्हणजे त्याचा प्रभाव जेव्हा तुमच्या मनावरचा कमी होतो, अंतःकरणावरचा दृश्याचा प्रभाव जेव्हा कमी होतो, म्हणून दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता. म्हणजे दृश्य पदार्थाचा तुमचा प्रभाव निरसन झाला, त्याचा उच्छेद झाला की मग तिथे काय दिसतं तुम्हाला, तिथे काय राहते, शेवटी तिथे आत्मतत्व असलेलं दिसतं. कारण की आत्मतत्व जग हे रचलं गेलं असं सांगतात. आणि आत्मतत्वाच्या आधारेच हे जे दृश्य, हे जे बिल्डिंग, हे जे ब्रह्मांड तुम्हाला दिसतात आहे ते त्याच्या आधारावर उभं असल्यामुळे तिथे अवघा आत्माची तत्वता, तिथे आत्माच असल्याचं तुम्हाला जाणवतं. नेहटूनी विचार पाहता दृश्य मोहीच नाही. नेहटूनी विचार पाहता म्हणजे जर तुम्ही सखोल जर विचार केला याच्यावर की दृश्य कसं आहे बा, कसं निघालंय, कशातून निघालंय, म्हणजे दृश्याची उत्पत्ती किंवा विश्वाची उत्पत्ती कशी झाली, याचं जर तुम्ही शोधून घेतलं तर तुम्हाला असं कळेल की हे जे विश्व आहे हे विश्व परब्रह्मानी रचलं आहे. म्हणजे परमात्म्याच्या श्वासातून जे वेद निघाले किंवा परमात्म्याचं हे एक अपौरुषीय कार्य म्हणतात. म्हणजे ते मानवी लोकांना कार्य जमण्यासारखं नाही आहे. कारण की इतके मोठे अरण्य, इतके मोठे पर्वत, इतकं मोठं ब्रह्मांड तयार करणं हे काही साधारण माणसाचं काम नाही आहे. आणि पृथ्वी या सगळ्या नद्या, तलावांना, पहाडांना स्वतः धारण करून ती फिरत असते ती पृथ्वी. हे अशा पद्धतीचे ग्रह निर्माण करणं, आपल्या विश्वामध्ये जे ऋतू होतात, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, हे ऋतूंचं जे चक्र चालू आहे, हे जीवनमान जे चालू आहे आपलं, जन्म मृत्यू मरण, आणखी परत जन्म मृत्यू मरण, तर हे जे रहाटगाडगं चालू आहे सर्व विश्वाचं, याच्या पाठीमागे एक अतिशक्तिमान अपौरुषीय शक्ती आहे ती. आणि त्याच्यामुळे नेहटूनी विचार पाहता म्हणजे तुम्ही त्याचा एक सखोल विचार करा, त्याच्यावर चिंतन मनन करा, म्हणजे तुम्हाला कळून येईल की दृश्य मोहीच नाही. देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. आपला जो देह आहे हा देह बुद्धीने म्हणजे दृश्याने, या जड वस्तूंनी आपला देह बांधला गेला आहे. आपण त्याच्याप्रमाणे विचार करत असतो, द्वैत भावाने विचार करत असतो. जो विवेके मोकळा केला, विवेके मोकळा केला म्हणजे विवेकाने तो हे जे विचार आहे तुमचे देहबुद्धीचे बाजूला सारा तुम्ही विचार ते टाकून द्या. विचार देहबुद्धीने केलेले जडबुद्धीचे विचार टाकून द्या. देहातीत होता पावला मोक्षपथ. देहातीत व्हा म्हणजे जर तुम्ही आपल्या देहामध्ये जो आत्मतत्व आहे किंवा आत्मा आहे किंवा चैतन्य आहे, याला जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे, याला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला देहाचं तत्वता निरसन करायचं आहे.
म्हणजे तुम्ही जीव द्या किंवा आपला काहीतरी हातपाय तोडून घ्या किंवा आपला खून करून घ्या स्वतःचा, मग त्याच्यामध्ये मी आत्मतत्व पाहतो, ते शक्य नाही. त्याचा म्हणण्याचा अर्थ तसा नाहीये. देहातीत होता पावला मोक्षपद म्हणजे तुम्ही तत्वतः हे जे आपले स्थूळ आणखी सूक्ष्म तत्व हे जे आपल्या देहामध्ये आहेत ते त्याचं त्या सूक्ष्म आणखी स्थूळ तत्वाचं तुम्ही निरसन करा आणि देहामधलं जे चैतन्य आहे त्याच्यामुळे आपले इंद्रिय कार्यरत आहे, आपले ज्ञानेंद्रिय कार्यरत आहे, त्यांचा विचार करा, ते बघा. म्हणून त्याला म्हटलंय देहातीत होता पावला मोक्षपद. म्हणजे मग तुम्हाला त्या स्वस्वरूपाची त्या चैतन्याची तुम्हाला जाणीव होईल, अनुभूती येईल. देहबुद्धीचा संशय करी समाधानाचा क्षय. म्हणजे असं जर देहबुद्धीने जर तुम्ही वागत असले तर तुम्हाला समाधानाचा तुमचा क्षय होऊन जाईल. म्हणजे समाधान तुमचं निघून जाईल. तुम्ही असमाधानी व्हाल. असमाधानी व्हाल म्हणजे तुमचं मन चंचल असल्यामुळे तुमचं मन इकडे तिकडे भटकत राहील नाही ते विचार तुम्ही कराल. दुःशित चित्ताने तुम्ही विचार करा आणि मग त्याचं तुमचं एकाग्र चित्त न झाल्यामुळे परमार्थाचा क्षय होईल त्यांनी. म्हणजे परमार्थ तुम्हाला साधणार नाही तुम्हाला. म्हणून देहबुद्धी ही झडे तरीच परमार्थ चढे. म्हणून तुम्हाला देहबुद्धी सोडा हे जे समर्थ सांगतात त्या क्षणोक्षणी. म्हणजे हा उद्देश त्यांचा सगळ्या वाङ्मयामधून दिसून येतो की म्हणून देहबुद्धी ही झडे तरीच परमार्थ घडे. म्हणजे देहबुद्धी जेव्हा तुमची विलयास जाईल तेव्हा तुमचा परमार्थ घडेल किंवा तुम्हाला परमार्थ साध्य होईल. देहबुद्धीने बिघडे ऐक्यता ब्रह्मची. देहबुद्धीने ब्रह्माची जी परमार्थाची मध्ये जी ऐक्यता लागते, एकाग्रता लागते ती बिघडून जाते. म्हणजे तुम्ही दुःशित होता, नाही ते विचार करायला लागता. जे नाही, जी वस्तू नाही त्याचा विचार करून तुम्ही आपली मनाची शांती बिघडवता. तुम्ही दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी. तो आत्मा कसा आहे? आत्मा दृश्य वेगळा आहे पण दृश्याच्या आतमध्ये आहे. दृश्याच्या मुळाशी बसलेला आहे तो परमात्मा. परमात्मा म्हणजे आत्मतत्व बसला आहे किंवा आत्मा बसलेला आहे. दृश्या वेगळा दृश्याच्या अंतरी दोन्ही येतो. दृश्याच्या आत बाहेर सबाईच भरलेलं आहे आत्मतत्व. सर्वात्मा तो सचराचरी. असा सर्वात्मा तो अंतर्बाह्य वसलेला आहे या सर्व विश्वामध्ये. विचार पाहता अंतरी निश्चयपणे. विचार पाहता अंतरी म्हणजे असा तुम्ही अंतरी जर विचार केला तर तुम्हाला निश्चितपणे कळून येईल की आत्मतत्वच आहे. हे दृश्य मिथ्या आहे. हे आपल्या मनावर ते बिंबवत जातं त्यांच्या अवयतून. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. म्हणजे जर तू देहातीत झाला, म्हणजे देहाला अलग करून जर देहाला पृथक करून अलग करून जर तू बघितलं, देहामधलं तत्व जे अंतर्बाह्य भरलेलं आहे ते तू परब्रह्म झाला. ती वस्तू जर पाहिली, ते जर आत्मतत्व जर बघितलं तर ते तू परब्रह्म पाहे. देहातीत वस्तू आहे. मी वस्तू कशी आहे? परब्रह्म वस्तू कशी आहे? आत्मतत्व कशी आहे? देहाच्या बाहेर आहे, देहाच्या पलीकडे आहे. म्हणून तुम्हाला देहाला ओलांडून जायचं आहे. देहातीत होता पावीचे परब्रह्म. देहातीत जर झाले तुम्ही तर तुम्हाला परब्रह्माची निश्चितपणे तुम्हाला ते साधेल, अनुभूती मिळेल किंवा त्याची प्रचिता मिळेल. आता होतं काय की हे जे लक्षण परब्रह्माची पाहण्याची सांगितले समर्थांनी, याच्या अगदी विपरीत घडतं आहे. विपरीत घडतं म्हणजे काय होतं की आपण नेहमी बघतो की हे जे कर्मठ लोक आहे, कर्मठ लोक आपली मनाची शांती बिघडवतात. इतकं काही कर्मकांड सांगतात की त्या कर्मकांडामुळे असं वाटतं की या मनुष्याला काय परमेश्वर प्राप्त झाला आहे का? तो ब्राह्मण किंवा असे कर्मठ लोक हे आपल्याला असं काही अज्ञान भरवत असतात, असे काही कर्मकांड करायला शिकवतात की त्या हे भोंदू पाखंडी लोक आहे. मी जे बोलतोय बंधू पाखंडी लोक आहे. हे लोक असं काही अज्ञान लोकांना भरवतात. अरे तू असं कर, असं केल्याने तुला ईश्वराची प्राप्ती होईल. तू असं काहीतरी रात्री 12 वाजता लिंबू स्मशानात घेऊन जा किंवा ते रोज चिरून त्याच्यावर काहीतरी देवाला वाहत चाल, म्हणजे मग तुझ्या मनातली भूत शांती निघून जाईल, भूत निघून जाईल आणि तुझ्या मनाला शांती लाभेल. असे काहीतरी विचित्र कर्मकांडाचे प्रकार सांगत असतात. आणि वेदांचं त्यांनी इतकं अपभ्रंश केलं आहे. वेद इतकं विपरीतपणे लोकांना सांगतात. वेद किंवा शास्त्राचे जे मूळ अर्थाचे श्लोक आहे त्याचं सुद्धा त्यांचं इंटरप्रिटेशन किंवा त्यांचा जो सारांश असतो तो इतका विपरीतपणे लोकांना सांगतात की लोकांना काहीतरी अज्ञानच भरविलं जातं त्याच्यात. अशा प्रकारचे पाखंडी लोक जगात खूप आहे आणि ते लोकांना खूप, त्याच्यामुळे लोकांमध्ये एक भीती आणखी भ्रम निर्माण होते. लोकांना वाटतं अरे त्यांनी तर असं सांगितलं होतं असं करायला, मी त्याच्या अगदी उलटं केलं आहे. आता माझं काय होईल? माझं घर पडेल का? किंवा माझे आई वडील जातील का? किंवा माझ्या जीवनात आणखी दुःख आहे, त्याच्यापेक्षा आणखी दुःख येतील का? कारण की मी तसं केलं नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे. अशा प्रकारची काहीतरी भीती किंवा शंका किंवा भ्रम अशा लोकांच्या मनात टाकत असतात.
याचे उदाहरणं तुम्हाला संतांच्या चरित्रातच दिसून येतात. ज्ञानेश्वर माऊलीच्या चरित्रामध्ये जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की तुम्हाला कर्मठ ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर महाराजांना खूप त्रास दिला. त्यांना ते म्हणजे त्यांना वाळीत काय टाकलं होतं, कारण की ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी संन्यास काय घेतला, मग परत गृहस्थाश्रम काय केला, असे काहीतरी प्रकार घडले त्यांच्या जीवनामध्ये. तर त्याच्यामुळे या संत मंडळींनी म्हणजे पाखंडी संत मंडळींनी त्यांना वाळीत टाकलं होतं. आणखी शेवटी म्हणजे त्यांचं ज्ञान जे होतं ज्ञानेश्वर माऊलीचं ते लोकांना समजतच नव्हते. त्याचे ते खोटं ज्ञान सांगतात असं लोकांना भरवत होते. ते तुकाराम महाराजांची गाथा लोकांनी बुडवली. तुम्हाला हे माहीत आहे, इंद्रायणी नदीमध्ये जी गाथा होती त्यांची बुडवली तुकाराम महाराजांची. शंकराचार्यांना सुद्धा त्यांनी जे वेद लोकांना शिकवायचा प्रयत्न केला किंवा शिकवले त्यांनी, तेच आज वेद सत्य आहे. त्याच वेदाचं इंटरप्रिटेशन, त्याच वेदाचा सार जे सांगितलं आहे तेच सार अगदी अक्षरशः खरं आहे ना. आज ते संत माऊली जी मांदी आळी जी म्हणतो आपण संतांची, ते शंकराचार्यांचंच वेदशास्त्र पालन करतात आहे. आणि त्या शास्त्राने बरेच संत लोकांना आत्मप्रचिती झाली आहे. ते आत्मचिंतनी रंगून गेले आणि त्यांना आत्म्याचा अनुभव आला आहे. पण हे कर्मकांड असं आहे, हे कर्मकांड असं आहे, ते या कर्मकांड आणि पाखंडी लोकांच्या कचाट्यात तुम्ही सापडू नका. आणि ते असे तुम्हाला काही भरवतात की अरे तू चुकलास, असं केलं तू चुकला, अरे तू बुडलास, तू समूह नष्ट होशील, तुझं घर नष्ट होईल, तुझं कुळ नष्ट होईल, अशा प्रकारचे असे काही शब्द वापरतात ते की अशा शब्दांनी समोरचा जो माणूस असतो, अज्ञानी बद्ध माणूस असतो की ज्याला ज्ञान नाही आहे, तो माणूस आपला विचलित होऊन जातो. त्याचं मनाचं संतुलन बिघडतं त्याचं. आणि त्याचं मनाचं संतुलन बिघडल्यामुळे तो त्याच्या कचाट्यात सापडतो आणि तसे उलटे सुलटे कर्मकांड करत बसतो. हा रस्ता जो अंधश्रद्धेचा मार्ग जे पाखंडी लोक सांगतात त्याच्यावर हा समाज दृश्य उच्छेद किंवा वेदांचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्या, हा जो समर्थ रामदेव स्वामींचा उद्देश आहे तो आपल्याला फार महत्वाचा आहे आणि तो आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी ज्या याच्यात काही आज्ञा केल्या आहे समर्थांनी, त्या आज्ञा आपण पाहू. म्हणजे त्यातल्या दोन मुख्य आज्ञा म्हणजे त्यांनी असं केलं आहे की तू देहबुद्धीचा त्याग कर, ही पहिली आज्ञा आहे त्यांची. देहबुद्धीचे धर्म टाकून दे, आत्मज्ञान प्राप्त कर आणि आत्मज्ञानाने आत्मचिंतन करतो तर तुझा ह्याच्या पाखंडी लोकांच्या शंका किंवा अंधश्रद्धा जी आहे त्या अंधश्रद्धापासून तू दूर राहशील. आणि दुसरं असे जे लोक जे सांगतात की मला ईश्वराचा प्राप्ती झाली आणि माझ्या ईश्वराचा वरद हस्त आहे, मला श्रीराम पावले, श्रीकृष्णाचा वरद हस्त आहे मला, असे विचित्र लोक असे आज समाजामध्ये बघतो आपण. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यांचा रुबाब पाहून, त्यांचा दंभ पाहून असं आपल्याला वाटतं अरे बापरे, हा किती माणूस शिकलेला आहे आणि याला खरोखर ईश्वराची प्राप्ती झाली आहे आणि ईश्वराचा स्वतः शंकरच झालाय किंवा स्वतः कृष्णच झालाय किंवा स्वतः रामच झालाय, अशा प्रकारे तो सांगत असतो लोकांना. पण हे काय होतं यांनी, आणि मी तुला देवाचं दर्शन घडून देतो अशा पद्धतीचा भ्रम लोकांना सांगून लोकांना ते बळी पाडतात. त्या स्वतःच्या फायद्याकरता बळी पाडतात. ते मोठमोठ्या ट्रस्ट लोकांनी उभार केल्या, लोकांना लोबाडून म्हणा किंवा लोकांकडून दान घेऊन. अशा पद्धतीच्या आत्मश्रद्धेला, अंधश्रद्धेला आपण बळी पडायला नको. तर त्यासाठी हे लोक त्यासाठी आत्मप्रचिती कशी घ्यायची हे समर्थाने या 21 मी सांगितलं आहे. तर पहिला जो सांगितला भाग आहे तो समोर ठेवून आपण याच्यामध्ये काय सांगितलंय ते लक्षात घेऊ आपण. तर याच्यामध्ये शिष्याला प्रश्न पडतो, आता हे जे कर्मठ पाखंडी ब्राह्मण किंवा असे जे लोक असतात जे अंधश्रद्धा फैलवतात आणि लोकांना विपरीत ज्ञान देतात, त्यांना लुबाडतात, तर ते पाहून हा शिष्य जो आहे, हा शिष्याचं मनाचं संतुलन बिघडतं आणि त्याला असं वाटतं, तो असमाधानी होऊन तो विचार करतो बा मी त्यांच्यासमोर काहीच नाही आणि आता मला कसा परमार्थाचा मार्ग सापडेल, मी तर या लोकांसमोर मी शून्य आहे, बिलकुल मी एकदम मूर्ख ठरलो आहे. तर आता माझा जो मनाचा क्षय झाला आहे त्यामुळे विचलित होऊन तो सद्गुरूला प्रश्न करतो, तरी इतुके ब्रह्मे पाहता कैसी परी येतील हाता. आता माझ्या हाती हे ब्रह्म कसं येईल किंवा मला परब्रह्माची कृपा कशी प्राप्त होईल, हे विषयी परमचिंता वाटली मज स्वामी. म्हणजे आता
शिष्याला अशी चिंता झाली की बा हे लोक इतके कर्मठ कांड करतात आहे, कोणी रात्रभर पाण्यात अर्ध्या पाण्यात बुचकाळ्या मारून डुबकी मारून बसलेला आहे, किंवा रात्रभर काहीतरी त्याचा झाडाखाली बसून भूता खेतांना आणखी खेचरींना बोलवतोय, आणखी आदिशक्तींना बोलवतोय तो, तर त्यांच्यासमोर मी काहीच नाही आहे. तर त्याची मनाची चिंता बिघडली आहे, शिष्याची संतुलन बिघडलं आहे. म्हणून म्हणतो ते विषयी परमचिंता वाटली मज स्वामी. आता मला ही परमचिंता लागली आहे की मी परमार्थ कसा साधू. ऐसे सांगोनी भेडसावती न कळे त्याशी बुडला म्हणती. म्हणजे असं सांगून ते लोकांना भेडसावतात, त्याचा भ्रम त्याला भ्रमात टाकतात, त्याला भीती दाखवतात आणि म्हणतात न कळे त्याशी बुडला म्हणते. त्याला काही कळतच नाही, त्याला असं घाबरून झोडून त्याला तू बुडाला, तू उतरलास, आणखी तू चुकलास असं सांगून त्याला काहीतरी वेगळंच काहीतरी सांगून त्याला घाबरवतात. असं ऐसे म्हणती तयाप्रती काही न चाले की. आता त्यांच्यासमोर मी काय करू, मला काय करावे समजत नाही. एक शिष्यागा सद्भावा तुवा प्रश्न केला बरवा. सद्गुरू म्हणतात, स्वामी म्हणतात की तू चांगला प्रश्न केलेला आहे, तुवा प्रश्न केला बरवा. प्रश्न तुवा केला बरवा. लक्ष उदंडे आहे ती याच्या गोवा तू घालू नको तुझं. म्हणजे परमेश्वराची प्राप्तीचे असे बरेच लक्षणं, असे बऱ्याच साधना सांगितल्या गेल्या आहे की ज्याने परमार्थ साध्य होऊन तुला आत्मतत्वाची किंवा गुरुकृपेची तुला प्रचिती येईल तुला, असे सांगितलेले आहे. तू यांच्या मागे लागू नकोस, पहिली गोष्ट. तर हे लोक सांगतात कसे काय. आता त्याचं उदाहरण स्पष्टीकरणाकरता रामदास स्वामींनी काही श्लोक टाकले आहे. जसं द्वितीयेचा चंद्र, म्हणजे जेव्हा अमावस्या होऊन जेव्हा तुम्ही पहिला दिवस तर दुसरा दिवस त्याला द्वितीया म्हटली आहे. तर द्वितीयेच्या दिवशी भावबीजाची तुम्ही ओवाळणी करता, पहिले चंद्राला ओवाळता. तर हा द्वितीयेचा चंद्र दिसत नाही, आणि ह्या द्वितीय चंद्र दिसत असल्यामुळे लोक त्या पर्टिक्युलर डायरेक्शनकडे किंवा दिशेकडे असं पाहतात की चंद्र कुठे दिसतोय. तर कोणाला दिसला चंद्र, तो सांगतो त्या झाडाचं टोक पहा दूरच्या, त्या झाडाच्या टोकाच्या वरती, पानाच्या फांद्याच्या वरती, त्या पानाचं टोक जिथे दिसतं तिथे चंद्र आहे, असं काहीतरी सांगतात. म्हणजे ही खूण दाखवली आहे, चंद्र पाहण्याची, चंद्र दाखवण्याची खूण दाखवली आहे त्यांनी. किंवा की द्वितीयचा चंद्र सापडत नाही त्यावेळेस आपण असे प्रकार करतो. किंवा एखाद्या भिंतीचा कोपरा, त्या भिंतीच्या कोपऱ्याच्या वरती जर पाहिलं, सरळ वरती जर बघितलं तर चंद्राची कोर दिसते तुम्हाला. म्हणजे हा त्यांनी एक मार्ग दाखवला की चंद्राची कोर कशी पाहायची द्वितीयची. अशा प्रकारचे मार्ग लोक सांगतात. पण होतं काय, जेथे चंद्रेसी कारण डहाळी भिंताड पुसे कोण, त्याची लक्ष जाणावी निज खूण, ते लक्षा होणी पडती. पण हे असे जे मार्ग अंधश्रद्धेचे पाखंडी लोक सांगतात, तर त्याच्यामुळे होतं काय, तुमचं लक्ष जे ईश्वर प्राप्तीचं लक्ष आहे किंवा ईश्वर कृपा तुम्हाला साध्याचं लक्ष आहे, ते तुमचं लक्ष दूर राहतं आणि तुम्ही फसता कशात, त्यांनी सांगितलेल्या कर्मकांडामध्ये फसता. म्हणजे चंद्र पाहण्याचा भाग दूर राहिला आणि तुम्ही त्याचं झाड, आणखी भिंत किंवा बिल्डिंगचा कोपरा किंवा आणखी काही अशा वस्तू की ज्याच्या आधारे तुम्ही चंद्र पाहण्याचा विचार केला आहे, त्यातच तुम्ही गुंतून पडता. हे कर्म आणि पाखंडी लोक सुद्धा असेच करतात की तुम्हाला ईश्वराची प्रचिती कधी होऊच देत नाही, किंवा ईश्वराच्या प्रचिती कशी होईल ते साधन तुम्हाला सांगतच नाही तुम्हाला ते. पण इतर साधनामध्ये असं काही तुम्हाला गुरफटून टाकतात, असं काही गोंधळून टाकतात की तुमचं साधनच तुम्हाला शेवटी जन्मभर पुरतं, आणखी तुम्हाला त्या देहाची ईश्वराची प्राप्तीच होत नाही तुम्हाला.